वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डतं भूतं तन्नमामि शनैश्वरं जय शनिदेव. आवाज क्लिअर आहे ना माझा? येतोय ना व्यवस्थित? स्क्रीन दिसते मॅडम? मॅडम माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो सर, दिसते स्क्रीन. ठीक आहे, मग करायची सुरुवात. तर आज आपण बघणार आहोत राशी. तुम्ही ते मागचे प्रॅक्टिस केले ते पाठवलंय वाटतं ग्रुपवर मॅडम. हो सर, मी पाठवलंय. त्यामध्ये मी काही चेक केलं, काही चेक करायचे राहिले. ते ग्रुपवर पाठवल्यानंतर ग्रुपवर सगळे चेक करून सांगतील ते व्यवस्थित असं. तर आज आपण सुरू करणार आहोत. तर आपण पहिले अगोदर भाव बघितले, त्या भावाचं कार्यतत्व बघितलं. त्यानंतर आपण ग्रह बघितले, ग्रहांचं कार्यतत्व बघितलं. आज आपण जे कुंडलीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे राशी. तर आपण आज एक प्रत्येक राशी समजून घेणार आहोत. ते राशींचे स्वभाव कसे असतात, राशींचे गुणधर्म काय आहेत, तत्व काय आहेत, त्यांचे स्वभाव, त्यांचे प्रकार आणि म्हणजे कोणत्या राशीचे लोक नेमकं त्यांचा कसे वागतात, त्यांना करिअरमध्ये किंवा अन्यथा इतरत्र जीवन जगताना काय त्रास होतो व त्यांनी काय सांभाळायला पाहिजे याविषयी आपण डिटेल अभ्यास करणार. राशी शिकण्या अगोदर आपण अगोदर त्यांचे तत्व शिकू. राशींचे जे तत्व असतात, चार तत्व आहे राशींचे. पहिले म्हणजे अग्नी तत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व आणि जलतत्व, असे चार प्रकारच्या तत्वापासून राशी बनलेल्या असतात. तर अग्नी तत्वाच्या जे राशी आहे त्या राशींच्या लोकांमध्ये अति उत्साहीपणा असतो. म्हणजे जसं की आज आता लगेच ताबडतोब ही गोष्ट व्हायलाच पाहिजे. आपण बघतो, समाजात पण बघतो, इकडे इतरत्र पण बघतो. लोक कसं फक्त काही त्यांना असं सांगायचा उशीर असतो किंवा काही फक्त असं मार्ग दाखवायचा उशीर असतो, ते तत्पर तयार होतात ती कृती करण्यासाठी किंवा ते काम करण्यासाठी. तर आपण आणखी जनरली बघतो का काही लोक वारंवार सांगून सुद्धा ते काम करत नाही किंवा कोणताही एखादं त्यांना मार्ग सुचवला तर त्या मार्गाने चालत नाही, म्हणजे थोडक्यात ते आळशी असतात. आता आपण प्रत्येक राशींचे स्वभाव, त्यांचे गुणधर्म, त्यांचे तत्व हे आपण आता डिटेल्स मध्ये बघणार. त्यानंतर राशीचे तीन स्वभाव असतात. त्यामध्ये आपण तत्व तर बघितले चार, त्यात तीन स्वभाव असतात. पहिला एक स्वभावाचा प्रकार आहे तो चर चर राशी म्हणतात त्याला असं. तर हे चर राशी काय असतात, तर हे नवीन सुरुवात करणाऱ्या व बदल घडणाऱ्या राशी असतात. या चर मध्ये जी रास येते त्यामध्ये पहिली येते मेष, नंतर कर्क, तुला, मकर. ह्या ज्या आहे या चर राशी आहे. तर यांचा जो स्वभाव आहे तो कृतिशील असतो, पुढाकार घेणारे असतं, नेतृत्व करणारे असते आणि नवीन गोष्टी सुरुवात करण्याची प्रेरणा यांच्यात असते असं. आणि हे सर्व सक्षम व कार्यशील असतात त्यांच्या याच्यामध्ये, जीवन जगण्यामध्ये किंवा निर्णय घेण्यामध्ये वगैरे असं. तर म्हणजे थोडक्यात की ही ऊर्जा असते यांच्याकडे एक प्रकारची चर राशीमध्ये, आणि ती तत्पर कोणतंही कार्य करण्यासाठी तयार होतात असं. नंतर येत आहे त्यामध्ये ती स्थिर रास. तर स्थिर रास जी असते ही स्थैर्य, सातत्य आणि निर्धार दाखवणाऱ्या राशी असतात.
तर यामध्ये स्थिरमध्ये जर बघितलं आपण तर वृषभ रास, सिंह रास, वृश्चिक रास आणि कुंभ रास येते. आता ह्या ज्या राशी या स्थिरमध्ये येतात यांचा जो स्वभाव आहे तो ठीर म्हणजे स्थिर असतो, असं ठाम असतं त्यांचं, जे करायचं तेच करायचं आणि ते बदलत नाही असं. असं ठाम आणि चिकाटी असलेला स्वभाव असतो आणि त्यांना बदल लवकर आवडत नाही, असं बदल करणं लवकर स्वीकारत नाही ते. काही लोकांचं कसं असतं, आज हे करेल उद्या ते करेल, यांचं तसं नसतं. ही जी गोष्ट करायला लागली तर ती पूर्ण सातत्यपूर्णच करेल आणि त्यातलं पूर्ण शेवटपर्यंत झिरो पर्यंत जाऊन बघेल ते. असं असं हे करू का ते करू असं करत नाही. तर थोडक्यात हे यांना बदल आवडत नाही, असं यांच्यामध्ये जिद्द असते, विश्वासूपणा असतो आणि ध्येय साध्य करण्यामागचे ते खूप प्रयत्न करतात की ही गोष्ट व्हायलाच पाहिजे आणि ती का होत नाही त्याच्या तळागाळापर्यंत जाऊन पोहोचतात. म्हणजे एक प्रकारची स्थिर म्हणजे स्थिर आणि कायम ठेवणारी ऊर्जा असते, त्याला आपण असे स्थिर राशी असेल. त्यानंतर येते ती राशीचा प्रकार स्वभावाचा, तर ती म्हणजे द्विस्वभावी रास. आता या नावातच आपल्याला कळायला असेल, द्विस्वभावी म्हणजे त्यांचा स्वभाव दोन असतो, दोन प्रकारचा स्वभाव असतो. ते वेळेअभावी वेळ प्रसंगी काढून ते बदलतात. म्हणजे त्यांचं असं कोणत्याही निर्णयावर किंवा एखाद्या कार्यावर असे ते ठाम नसतात का हे व्हायलाच पाहिजे आणि हे झालंच पाहिजे, तसं नसतं त्यांचं. काही चालू आहे, आणखी त्यांना दुसरं त्याच्यापेक्षा सोपं जरी वाटलं ते तिकडे पळतात. किंवा त्यांच्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांना बदल करणं आवडतं. तर ह्या ज्या राशी आहे यामध्ये आपण पहिले बघतो ते मिथुन रास, त्यानंतर कन्या, त्यानंतर धनु आणि नंतर हे मीन. तर ह्या ज्या राशी आहे ह्या द्विस्वभावी राशी आहे. हे परिस्थितीनुसार जुळून घेणारे व बदलांना सहज स्वीकारतात. जी परिस्थिती जशी परिस्थिती असेल, ठीक आहे हे करायचं नाही करायचं आणि थोडंफार त्याच्यात चेंजेस झालं कारण ते लगेच बदल करायचं, आता नाही करायचं नंतर बघू असं. तर बाकीच्या राशींचं तसं नसतं. तर ह्या ज्या चार राशी मिथुन, कन्या, धनु आणि मीन या द्विस्वभावाच्या राशी असतात. यांच्यामध्ये संवाद, कौशल्य, कल्पकता हे पूर्णपणे अशी ठासून भरलेली असते. कधी कधी निर्णयामध्ये अस्थिरपणा असतो, म्हणजे कॉन्फिडन्स नसतो त्यांच्यामध्ये असं निर्णय घेण्यामध्ये. बळजबरीने हो म्हणतील, नंतर काही दिवसानंतर तेच स्वतः सांगतील की नाही मला नाही जमत आहे, माझ्याकडनं नाही होत आहे, मी करून बघितलं. असे एक प्रकारची ही द्विस्वभावी रास असते. ती बदलाशी जुळून मिळून घेते आणि मग त्यानंतर आपली ऊर्जा त्याच्याशी प्रणाला लावते असं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? राशीचे स्वभाव आणि तत्व कळालंय का? तत्व आणि स्वभाव कळालंय का मॅडम तुम्हाला? इथपर्यंत काही अडचण आहे का? समजलं सर. ठीक आहे, मग विचारल्यानंतर सांगत जा एखाद्या वेळेस. तर ठीक आहे, आपण पहिली जी सुरुवात करणार आहोत राशीची. आता आपण राशी बघितल्या, 12 राशी आहे असं. राशींची जी सुरुवात होते ते मेष राशीपासून होते. आता मेष राशीचा आपण सविस्तर असं अभ्यास करू. एकदा ह्या जर राशी आपल्याला कळाल्या तर त्यानंतर आपण बघितल्या बघितल्या सांगू शकतो किंवा त्या माणसाला बघितलं जरी नाही, त्याची कुंडली जरी आपल्याकडे आली आणि ते मेष लग्न असो किंवा मेष रास असो त्याची, तर ह्या राशीचा जर चांगला अभ्यास असेल तर आपण त्याचं अर्ध भविष्य त्याची बिना कुंडली बघताही सांगू शकतो असं. कारण हे ज्यावेळेस आपण हे प्रॅक्टिस करतो राशींची, या राशीनुसार माणसाचे स्वभाव असतात आणि ते लागू पडतात. काही प्रमाणात थोडंफार कमी जास्त होतं, पण त्यातले जवळपास 85% आसपास ते लागू पडतात. तर आपण जर मेष राशी जर बघितली तर मेष राशीचं जे संकेत आहे म्हणजे सिम्बॉल आहे तो मेंढा आहे. प्रत्येक राशीला एक सिम्बॉल दिलेला आहे, म्हणजे एक आकृती असते अवकाशामध्ये. त्यांच्या ज्या राशीच्या ज्या आकृती तयार होते ते त्याप्रमाणे तयार होता, म्हणून त्यांना हे
सिम्बॉल किंवा आकृती असे दिलेले आहेत, म्हणजे त्याला थोडक्यात राशीचा संकेत म्हणतात असं. तर मेष राशीचा जो संकेत आहे तो मेंढा दिलेला आहे. तर ऍक्च्युअल मेष राशीचा जे स्वामी आहे ते मंगलदेव आहे. आता मंगलामध्ये काय असतं, आपण ग्रहामध्ये शिकलो आहे, त्यांच्यामध्ये धाडस असतं, पुढे जाण्याची वृत्ती असते, आणि विशेष म्हणजे नेतृत्व आणि शक्ती असते, नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यात असते. आता हे बघा, मेंढा डोंगर चढताना कधी मागे वळून बघत नाही. आणि मेंढ्याचं एक वैशिष्ट्य आहे, एक मेंढा जर पुढे चालला तर त्याच्या मागे कितीही मेंढे असो त्याच दिशेने आणि त्याच मार्गाने चालतात. आपण बऱ्याच वेळेस बघतो, आपण कुठे म्हणजे प्रवास वगैरे करत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं मेंढ्यांचा कळप वगैरे येतो. तर ते पहिले आपल्याला मेंढ्या दिसता, मेंढ्या आडवा होता, आणि नंतर जो मेंढ्या जो सांभाळतो तो दिसतो आपल्याला. म्हणजे त्यांना असं काही असं हे नसतं की माणूस पुढे चालेल मगच ते मागे चालतील. ते तर चालतात चालतात, पण त्यांच्या कळपातला जर एक मेंढी जर सरळ ज्या रस्त्याने गेली त्याच मागे 50 मेंढ्या जातील. आणि विशेष म्हणजे त्यांची इतके कळप असतात, भरपूर कळप असतात. मेंढ्या तर दिसायला सारख्याच असतात, पण ते ज्यावेळेस ते चरून झाल्यानंतर ज्यावेळेस ते आपापल्या घरी जातात त्यावेळेस प्रत्येक मेंढ्या पालनाची जी मेंढी असते ती त्याच्याच कळपात जाते. म्हणजे यांच्यामध्ये एक जशी मेंढीप्रमाणे यांच्या स्वभावाची रचना करून दिलेली आहे. कारण यांच्यामध्ये मंगळामुळे साहस असतं, निर्डर असतो, ते कधीही घाबरत नाही आणि कोणतेही कार्य करताना कधीच मागे वळून बघत नाही, असे ह्या मेष राशीच्या लोकांचा स्वभाव असतो. आता या मेष राशीमध्ये जे नक्षत्र येतात ते अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, भरणीचे 4 चरण आणि कृतिकाचं 1 चरण, म्हणजे असे मिळून हे मेष रास तयार होते. तर यांचा जो स्वभाव असतो तो धाडसी आणि आज आता ताबडतोब, लगेच त्यांना वेळ नसतो कोणत्या गोष्टीला, आणि ते वाट वगैरे बघत नाही असत कशाची वगैरे, निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांच्यामध्ये. आता ही जी आहे ही अग्नितत्वाची रास आहे. आता अग्नितत्व असलेल्या ज्या राशी आहे ते मेष, सिंह, धनु हे तत्व सुचिता. तर यांच्यामध्ये जे ऊर्जा असते, आवेश असतो, प्रेरणा असते, कार्यशक्ती आणि नेतृत्व करण्याचं धाडस असतं, नेतृत्व शक्ती असते, आत्मविश्वास असतो, आणि स्पर्धात्मक वृत्तीमध्ये हे फार इंटरेस्टिंग असतात. म्हणजे यांना लोकांशी स्पर्धा करायला आवडते. म्हणजे थोडक्यात यांच्यामध्ये एक अहम असतो असा, का कोणतीही गोष्ट मी करू शकतो, असा एक प्रकारचा अहम असतो. आणि ते कोणत्याही चॅलेंजला एक्सेप्ट करतात, स्वीकारतात ते. त्यात बघत नाही मागे पुढे की हे असं होईल का ते होईल. त्यांना फक्त म्हणजे थोडस एक हिंट लागते का बाबा हा करू शकतो, मग ते तिथं त्यांचं नाव खराब होईल असं काही वागत नाही, आणि ती गोष्ट ते करतात. आणि तत्काळ कृती करण्याची अशी त्यांच्यामध्ये एक शक्ती असते, धाडस असते, ती भावना असते, आणि विचारापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात ते. म्हणजे कोणते आपण बघतो की असे बरेच समाजात लोक, हे होईल का, ते होईल का, हे घडेल का, हे चांगलं आहे का, तर यांना त्याच्याशी काही घेणं नसतं. काय जे होईल ते होईल, पण हे करायचं म्हणजे करायचं, अशा प्रकारचा स्वभाव त्यांच्यामध्ये असतो. आता ही चर रास आहे. चर रास म्हणजे ही सतत गतिशील आणि बदलशील आणि कार्यशील असते, नेहमी ऍक्टिव्ह असतात ही लोक. यांना असं तत्पर असं जर म्हटलं, आणि आपण जर कुठे ट्रिप वगैरे जर काढली आणि त्यामध्ये जर मेष राशीचे लोक असले तर ते सर्वात पहिले त्यांचं आवरून ते गाडी जवळ येतात. म्हणजे इतके हे एक्सपर्ट असतात, तत्पर असतात, असे लेझी वगैरे नसतात. कोणत्याही कामामध्ये असं जे आपण म्हणतो तापटपणा, तो यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. असं मेष राशीचे लोक स्थिर एका जागी कधीच बसू शकत नाही, हे राशीचे एक वैशिष्ट्य आहे. आता बघा, तुम्ही तुमच्या अवतीभोवती जरी कुणी असेल जे मेष राशीचं जर व्यक्ती असेल, ते असं एका ठिकाणी बसणार नाही. ते काम जरी नसलं तर इकडे फिरेल, तिकडे फिरेल, याच्याकडे जाईल, त्याच्याकडे जाईल,
आणि याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, असं त्यांना असं घरात बसून आज सुट्टीचा दिवस आहे म्हणजे आराम करेल असं काही अशातला काही प्रकार नसतो त्यांच्यात. ते सतत असं गतिशील असतं, एका जागी बसू शकत नाही आणि त्यांना काहीतरी करायला आवडतं. असं कोणतंही काम करायला आवडतं किंवा दुसरं रिकामा वेळ आहे तर ते आपण एखादं पुस्तक वाचून वगैरे असं शांत आपला दिवस घालवतो सुट्टीच्या दिवशी. त्यांना तसं नसतं. हार्डवर्क म्हणजे काहीतरी असं शरीराला झीज भेटेल आणि शरीराचा ताणतणाव, थकवा निघेल अशी काम करण्याची वृत्ती असते. असा त्यांचा स्वभाव असतो आणि ते कृतीप्रधान आणि पुढाकार घेणारा असतो. म्हणजे ते प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना पुढाकार मिळाला पाहिजे आणि ते घेतात पण, ते काम करून घेतात पण. त्यात काही हे नसतंय. आता ह्या राशीचा जो स्वामी आहे मेष राशीचा तो मंगळ आहे आणि यांचा जो दिवस असतो शुभ दिवस मेष राशीचा तो मंगळवार असतो. शुभ रंग यांचा लाल किंवा केसरी असतो आणि शुभ रत्न यांचं माणिक आहे, रुबी म्हणतात त्याला. यांची शुभ देवता हनुमान आणि कार्तिकेय हे आहे. या लोकांनी हनुमानाची आणि कार्तिकेची सेवा करायला पाहिजे. म्हणजे अशा लोकांनी जर यांची सेवा केली तर त्याचं त्यांना चांगलं फळ प्राप्त होतं. आणि ते जर त्यांना जर मंत्र जप वगैरे काही करायचं असेल, ओम अंगारकाय नमः या मंत्राचा किमान ते रोज 108 वेळेस जप करू शकतात. आता त्यानंतर जर आपण यांचा सविस्तर स्वभाव जर बघितला, इथपर्यंत समजतंय ना मॅडम? हो सर. नुसतं मीच बोलतोय म्हटलं, तुम्ही काही बोलत नाही. तर एकंदरीत ऐकतोय सर. ते समजतंय ना शिकवलेलं? हो हो हो. तर आपला एक पॉइंट राहिला होता इथे. ह्या मेष राश कशी ओळखायची असेल तर मेष राशीचे जे अक्षर असतात ते पण इथं मी दाखवले असे. ए चू चे चो ला ली लू ले लो आणि आ अशा नावाचे जे अक्षर आहे म्हणजे असे जे अक्षरांची म्हणजे नावाची सुरुवात या अक्षरापासून होते, अशा लोकांची रास मेष असते असं. आता दुसरा विषय आपण यांचं जर सविस्तर जर वर्णन केलं तर यांचा मुख्य स्वभाव गुण जो असतो ना तो ऊर्जावाहन, साहसी असो, आत्मविश्वासू आणि नेतेपद घेणारे असतं. यांना म्हणजे चार चौकामध्ये अम, आपणच मोठे आणि आपणच इतरांना काम सांगावं अशी यांची वृत्ती असते. आणि आपलंच सगळ्यांनी ऐकायला पाहिजे असं यांचं एक आग्रह आणि साहस असतो. ते करण्यामध्ये मग ते काही ते त्यांना काही फरक पडत नाही, ते काम किती हार्ड असो, त्यांचं नुकसान किती हो, फक्त लोकांनी आपल्याला चांगलं म्हणायला पाहिजे आणि आपल्यामुळेच हे झालं आणि हे होते म्हणूनच हे झालं अशा प्रकारचं वाक्य यांना चार चौघांनी बोलायला पाहिजे. यासाठी हे मग जीव ओवाळून टाकतात, यांचं काही असं विषय नसतो. त्यांची जी विचारसरणी असते ती स्वातंत्र्यप्रिय असतात. ते त्यांना असं लोकांच्या दबावाखाली राहायला आवडत नाही. एकदम फ्री माइंड, आपण जे करू तेच, बाकीचं कोणी सांगेल आणि मग ते ऐकतील. अशा लोकांना जर मेष राशीच्या लोकांना कोणी जर सांगितलं ना त्यांना राग येतो त्या गोष्टीचा. असं मी जे करते तेच चांगलं आहे, मी जे करतोय तेच चांगलं आहे आणि आपण जर सांगितलं त्याला हे नाही चुकीचं आहे असं आहे तर त्या लोकांचं ते असं तिरस्कार करायला लागतं. यांचा स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणारे लोक असतात. यांना असं इतरांना सांगून असं म्हणजे यांना थोडं कमीपणा वाटतो. इतरांचं ऐकत नाही, ते स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करतात. आता यांची जर बोलण्याची पद्धत बघितली आपण, हे थेट आणि स्पष्ट आणि एकदम प्रामाणिक बोलतात. म्हणजे ते समोरच्याला लागेल किंवा काही होईल किंवा समोरच्याला राग येईल किंवा त्याला काय वाटेल या गोष्टीचा यांना अजिबात म्हणजे विशेष नसतो यांच्या. जे मनात आलं ते थेट बोलतात आणि स्पष्ट बोलतात, पण त्यांच्या बोलण्यामध्ये प्रामाणिकपणा असतो. आता आपण बघितलं, खरं जर बोललो तर कोणाला पण राग येतो, कोणाचा वीक पॉइंट काढणं म्हणजे साहजिकच आहे, तिथं मन माणसाचं दुखावलं जातं. पण यांना त्या गोष्टीचं काही वाटत नाही. हे जे दिसलं का ते स्पष्ट बोलणार, तिथे समोरच्याला काय वाटो काय नाही याच्याशी त्यांना काही घेणं नसतं. अशी यांची बोलण्याची पद्धत असते. कधी कधी थोडे कठोर
वाटू लागतं त्यांचं बोलणं, म्हणजे कठोर शब्दात बोलतात, जसं असं म्हणतो की आपण एखाद्या प्रकारचं टोचून बोलणं, त्या प्रकारचे हे असतं. यांचे बोलण्याची अशी काही हे नसते, असं कोणाला टोचून बोलणं किंवा हे. पण यांचा स्वभावच असा आहे की यांच्या तोंडातून शब्दच असे निघतात की ते समोरच्याला टोचून लागतं. असं आपण म्हणतो की बाबा एखादा मुद्दामून बोलला, असं बोलला, तर ते असे समोरच्या व्यक्तीला जाणवतं, पण यांना त्याचं काही वाटत नाही, कारण यांचा जो आहे ना स्वभावच तसा असतो. आता यांची जर भावनिक बाजू बघितली आपण, तर हे मनाने सरळ पण लवकर चिडणारे असतात. सरळ असतात पण चिडचिड जास्त करतात किंवा लवकर चिडतात. थोडस जरी मजाक वगैरे यांना सहन होत नाही आणि पटकन राग येतो. यांना जर बोललो कोणी किंवा थोडस यांच्या स्वभावाच्या विरुद्ध काही घडलं, त्यांना पटकन राग येतो आणि जातोही पटकन. जेवढा लवकर येतो तेवढा लवकर हे फ्री पण होऊन जातात. ते पटकन तोंडावर बोलून देतील आणि ते परत फ्री होऊन जातात. ते त्यांना काही असं वाटत नाही का आपल्याला राग आला आणि आपण याला बोललो, याला काय वाटेल. ते नॉर्मल वर येऊन जातात परत, म्हणजे पटकन बोलता, पटकन राग पण येतो आणि पटकन फ्री पण होऊन जातो असं. आता यांची जर समाजातली वागणूक जर बघितली आपण, हे इतरांना प्रेरणा देणारे, पुढे जाण्यास प्रवृत्त करणारे असे लोक असतात. एखादं जर कोणी चांगलं करत असेल ना, त्यामागे हे लोक नेहमी असतात. असं म्हणजे इतरांना प्रेरणा देतात किंवा इतरांना पुढे जाण्यामध्ये प्रवृत्त करता, मदत करता. असे यांचे असे हे स्वभाव नसतो की हा पुढे जातो म्हणून मग आपल्याला त्रास होईल का काय. एखादं चांगलं करतोय ना, ते त्याला चांगलंच म्हणणार. त्याला बोलेल, पटकन बोलेल, पटकन नॉर्मल मध्ये येईल, पण त्याला चांगलंच म्हणा. म्हणजे एक प्रकारचा प्रामाणिक स्वभाव यांचा असतो. असं त्यांची जलद निर्णय घेणारे आणि जोखीम घेण्यास तयार असतात. निर्णय ताबडतोब, क्विक अँड फास्ट विषय. हे लोक वेळ नाही लावत की बुवा बघू करू हे ते. नाही, लगे आज आता ताबडतोब करायचं तर मग आजपासूनच सुरुवात करू, अशातला प्रकार यांचा असतो. असं आणि करायचं तर लगेच सुरुवात ताबडतोब, जे काय असेल ते लगेच कृती करायला ते तयार होतात. आता हे अडचणीचा सामना करताना संकटांना घाबरत नाही, उलट आव्हान यांना आवडतं. बघा, संकटाला घाबरणारे भरपूर लोक असतात, पण हे मेष राशीचे लोक आहे ना, यांना कितीही प्रॉब्लेम आला ना, ते त्यातून मार्ग काढता म्हणजे काढतात आणि पुढे काय होतं बघू, अशा प्रकारचा यांचा स्वभाव असतो. जे एक प्रकारचं चॅलेंजिंग जीवन हे जगता. असं या चॅलेंजिंग स्वभाव असा इथं धरला येतं. आता यांची जर आपण नकारात्मक बाजू जर बघितलं, हे उतावळीपणा असता, अधीरपणा असतो यांच्या, कधी कधी स्वकेंद्रित केंद्रित होता. असं किंवा म्हणजे एक आपण जे उतावळीपणा हे होईल का, एखाद्या लहान मुलाला कसं जर सांगितलं आपण की मी येताना चॉकलेट घेऊन येतो, असं, आणि तो आपली वाटच बघत असतो की हे येणार आहे आणि आपल्याला चॉकलेट मिळणार आहे. तर मग ठीक आहे, आपण आलो बी, चॉकलेट पण आणलं. चॉकलेट आणता आणता आपण बरंच सामान पण आणलं आणि आपण काही असं सामान आहे किंवा वस्तू आहे ती सांडणारी आहे किंवा सांडू शकते म्हणून आपण ते लांब ठेवतो, त्याच्यापासून दूर ठेवतो. तर तेवढ्या गडबडीत आपल्याकडे येत आणि आपले खिसे वगैरे चेक करतो, म्हणजे एक उतावीळपणा असतो. आता त्याला चॉकलेट तर आपण देणारच आहे, आणलेलं तर त्याच्यासाठीच आहे, त्याला ते मिळणारच आहे ते. पण तो जो अट्टहास आणि जो उतावीळपणा म्हणता, त्यातला प्रकार ह्या मेष राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतो. आता यांचे प्रेम आणि संबंध या विषयावर जर बघितलं आपण, तर प्रेमात हे प्रामाणिक असतात. प्रेमात प्रामाणिक असतात, थेट आणि उत्कट असतात. जोडीदाराने त्यांना स्वातंत्र्य द्यावे अशी यांची अपेक्षा असते. म्हणजे यांना मी पहिले सांगितलं की यांना फ्रीडम आवडतं. हे प्रेमात जरी पडले तर मग तू सांगेल मी तेव्हा फोन करेल, अशातला काही यांचा काही प्रकार नसतो. असं जेव्हा मनात येईल तेव्हाच, किंवा तू सांगेल मी असं वागेल आणि मग आपण असं करू, किंवा मग तुझ्या समाधानासाठी आपण असं वागू, यांचं तसं नसतं. हे प्रेमात प्रामाणिक असतात, पण यांचा स्वभाव गुण हे सोडत नाही, कारण यांना यांचं फ्रीडम पाहिजे असतं. आता यांचं जर आरोग्य बघितलं आपण,
तो डोके, डोळे आणि रक्तदाब यांच्या संबंधी यांनी काळजी घ्यावी लागते. या प्रकारचे त्रास त्यांना असे संभवतात. आणि नियमित व्यायाम करणं यांना गरजेचं असतं, कारण यांच्यामध्ये एनर्जी असते. मंगळामुळे यांना फार एनर्जी असते, आणि एनर्जीचा माणूस व्यायाम वगैरे जर केलं तर रिलीफ असतो आणि व्यवस्थित जीवन जगतो. त्याने बॉडी पण त्यांची कंट्रोलमध्ये असते. आता या राशीमध्ये जर बघितलं आपण अवयवाचा भाग जर बघितला, तर आपले हे डोके आणि हा चेहरा इथपर्यंतचे, डोके आणि हा चेहरा इथपर्यंतचा जो भाग आहे तो मेष राशीमध्ये येतो. तर प्रत्येक राशीनुसार अवयव आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपण अवयव बघतो. जसं आपण यामध्ये पण बघितलं, म्हणजे सॉरी, भावामध्ये पण अवयव बघितले. त्यानंतर राशीमध्ये पण अवयव. तर राशीमध्ये जे शरीरातील जे अवयव, तर ते डोके आणि चेहरा इथपर्यंतचे जो भाग येतो हा मेष राशीत येतो. असं. आता एकंदरीत त्यांचं जर व्यक्तिमत्वाचा जर सारांश काढायचा झाला आपल्याला, तर मेष राशीची व्यक्ती म्हणजे जो नेहमी पहिला असतो, जो आव्हानापासून घाबरत नाही, आणि जोश, धैर्य, प्रेरणा आणि इतरांना मार्ग दाखवतो. अशा प्रकारचे हे यांचा जर सारांश काढायचा म्हटलं स्वभावाचा, तर अशा प्रकारचा यांचा सारांश निघतो. म्हणजे थोडक्यात हे धाडसी, नेतृत्व गुण असलेले लोक असतात. निर्णय घेण्यामध्ये वेळ लावत नाही, आणि विशेष म्हणजे स्पष्ट वक्ते व प्रामाणिक असतात. यांचं बोलणं समोरच्याला हार्ड लागतं, टोचून जातं खूप, पण ते बोलणं पण प्रामाणिक असतं. हे बघा, खरं जर बोललं ना, तर म्हणता की आता विषय जाऊ द्या, की राग येतो. असं ते कोणाला येतो तो भाग वेगळा, पण खरं जर बोललो तर प्रत्येकालाच राग येतो. तो काही विषय नाही. पण यांच्या बाबतीत तसं नसतं. हे स्पष्ट बोलतात. ते समोरचं बघत नाही आपल्यापेक्षा मोठं आहे की छोटं आहे, की त्याची पोच काय आहे, आपण काय आहे. यांना तसं काही नसतं. हे पटकन बोलून मोकळे होऊन जातात, पण ते बोलण्यामागे सत्यता असते, आणि त्यामध्ये प्रामाणिकपणा असतो त्यांच्या बोलण्यामध्ये. यांना काही वाटत नाही ते. आणि हे कृतीप्रधान व आत्मविश्वासू लोक असतात. काम करण्यात तर आळस नसतोच यांनी, पण विश्वास एवढा असतो, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स एवढा असतो, की हे होईल, मी करू शकेल आणि मी करणारच, असा तो आत्मविश्वास असतो. एक प्रकारची ऊर्जा असते त्यांच्यामध्ये, आणि ते नेहमी उत्साही पण अधीर दिसतात. आता हे अधीर म्हणजे उत्साही तर भरपूर असतात, पण कुठेतरी एक मनामध्ये त्यांच्या असे खंत असते, कमी जे करतोय ते बरोबर आहे का नाही, का याला कोणी चांगलं म्हणेल का नाही. कारण यांना प्रत्येक वेळेस यांची स्तुती ऐकून घ्यायची असते. प्रत्येक वेळेस यांना कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, आणि आपल्यामुळेच हे झालं, याच्यामुळेच हे घडलं, यामध्ये त्यांना कितीही त्रास हो, ती गोष्ट करण्यामध्ये कितीही त्रास हो, त्याच्याशी त्यांना काही नसतं, पण इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं, या प्रकारचा एक अधीरपणा त्यांच्यात आहे. आणि काम करतानाच शिकणारे लोक असतात. यांचा जो स्वभाव असतो ते कमवा व शिका अशातला जो काही प्रकार असतो, तर हे ज्यावेळेस आहे ना, शिकता शिकता काम करतात किंवा काम करताना शिकता, अशातली यांची एक वृत्ती असते. म्हणजे हे थोडक्यात की कोणत्याही कामाला आणि शारीरिक परिश्रमाला हे अजिबात घाबरत नाही. अशा प्रकारचा स्वभाव या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत? काही अडचण आहे का? नाही सर. समजलंय ना महेशराज? हो. ठीक. आता नंबर 2 ची रास कोणती आहे आपली? ऋषभ. हा, तर वृषभ रास. यानंतरची नंबर 2 ची जी रास येते, तर ती वृषभ रास येते. आता ही वृषभ रास जी आहे त्याला इंग्लिश मधून टोरियस म्हणतात. तर या राशीचा जो संकेत दिला आहे तो आहे बैल. आता बैलाप्रमाणे, म्हणजे बैल म्हणजे काय असतो, तर त्याप्रमाणे या लोकांचा स्वभाव किंवा काय असेल आपण ते बघू. बैल म्हणजे काय असतं बघा, एक प्रकारची शक्ती असते, आणि
बैलामध्ये खूप प्रकारची शक्ती असते. आता बैल आपण बघतो तर शेती कामामध्ये करताना प्रत्येक ठिकाणी बैलाला शक्तिशाली काम हे बैलाकडनंच करून घेतलं जातं. हत्ती पण भरपूर शक्तिशाली आहे, पण असे काही काम आहे का ते फक्त हत्तीच करू शकतो. पण सर्वसामान्य जास्त शक्तिशाली काम हे आपण बघतो की बैलांकडनंच करून घेतो. आता शेतीमध्ये जे बघतो आपण ते बैलांकडनं, एक बैलगाडी असते त्याला बैल जोडलेला असतो, त्याच्या मागे किती ओझं असतं आणि किती लोक बसो, अं, आणि त्याला एक जण म्हणजे हाकवत असतो ती गाडी, त्याप्रमाणे तो चालतो. असा या प्रकारचा यांचा स्वभाव असतो. म्हणजे थोडक्यात की यांना किती त्रास झाला तर हे लोक असं काही सांगत नाही कोणाला. वृषभ राशीचे लोक असे असतात. यांच्यामध्ये संयम आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. म्हणजे संयम भरपूर, खूप त्रास होऊ दे काही होऊ दे असं काही बोलणार नाही की मला असं होतंय किंवा हे केल्यामुळे हे झालं, असं काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयम. संयम हा असा विषय की की बहुत हे यांना कोणत्याही गोष्टीची वाट बघायला काही म्हणजे असं वाटत नाही. एखादा व्यक्ती असतो का, आता मेष राशीच्या लोकांना जर सांगितलं की तुम्ही हे काम आहे तुमचं 15 दिवस होणार नाही किंवा 8 दिवस होणार नाही, तर ते लगेच चिडचिड करतील. नाही असं थोडं चालणार आहे सर, असे असे डॉक्युमेंट ते दिलेले आहे, एवढा थोडाच वेळ लागतो. पण वृषभ राशीचे लोक जर तिथे असले ना, ते ठीक आहे, ते म्हणतात 15 दिवस ना सर, 20 दिवस लागू द्या, पण काम नक्की करा. अशा प्रकारचा जो संयम आहे, तो संयम यांच्या वृषभ राशीमध्ये असतो. ही रास स्थैर्य, कष्ट आणि संयमाने कार्य करणाऱ्या व्यक्तीची असते. बघा, संयमानं कार्य करेल, कष्ट करेल आणि ते पण संयमाने. आणि हे म्हणजे यांना असं कोणाची वाट बघावं पण या गोष्टी डिले होत आहे याच यांना काही वाटत नाही. फक्त ते होणं गरजेचं आहे, हा एक विश्वास यांना ज्यावेळेस येईल त्यासाठी ते किती पण चक्रा मारतील तिथे, किती पण काही पण डॉक्युमेंट असू द्या, काही पण प्रोसेस असू द्या, ते करणार, त्यात काही शंका नाही. असं आणि संयम असेल, अशी चिडचिड नाही, काही नाही, कोणाला बोलणार नाही किंवा हे नाही, असं प्रकारचं नाही. आणि करणार. आणि काम करताना बी त्यांना त्यांच्या वाट्याला किती जरी काम आलं, सपोज एखादं लग्न आहे, कार्य आहे, किंवा एखादं फंक्शन आहे, त्या फंक्शन मध्ये जर वृषभ राशीची लोक असेल आणि एखादं काम दिलंय त्यांना करायला का हे तुम्ही करा, त्यामध्ये आणखी बाकीचे लोक आहे ना, त्याचे काम मोठं असेल ना, ते बोर होऊन जातील आणि ते म्हणतील की नाही, काय दिलंय आपल्या मागे हे लग्न कार्याचा सोहळा आणि बाहेर जायचं बघायचं आपण, ते हे आपल्याला काय दिलं करायला असं. पण यांना तसं नसतं. यांना यांना काही वाटत नाही त्या गोष्टीचं, दिलंय ना आणि त्यातलं 10% काम नाही, 50% काम जरी यांना एक्स्ट्रा आलं, म्हणजे 5 जणांना काम वाटून दिलंय, त्यातलं 50% जरी यांना दिलं किंवा त्यांनी केलं, तर ते असं म्हणणार नाही की मी हेच केलं किंवा हे. म्हणजे एक प्रकारची कष्ट करण्याची जी वृत्ती म्हणतात त्याला, असं थोडक्यात. असं कामचुकारपणा आपण बघतो, काही काही लोक असते स्वभावाने ते कामचुकारपणा करतात, पण यांच्यामध्ये तशी वृत्ती नाही. बैल जसा शांत असतो पण राग आला तर अत्यंत शक्तिशाली बनतो, तसाच वृषभ राशीचा स्वभाव आहे. हे बघा, हे लोक किती जरी शांत असले, ते म्हणतात ना की वादळापूर्वीची शांतता. ज्यावेळेस वादळ यायचं असेल ना, त्यावेळेस सगळीकडे असं शांतता पसरली आहे. पण जर एकदा वादळ आलं तर ती शांतता पूर्ण भंग होते. म्हणजे थोडक्यात की यांना राग येत नाही, हे येतच नाही. म्हणजे अशी असा काही प्रसंग घडतो की ज्यावेळेस जर हे रागवले तर मग यांना पर्याय नसतो. म्हणजे हे मग काहीच बघत नाही, कारण यांच्यात जेवढी शांतता आणि संयम आणि सहनशीलता आहे, तेवढीच त्यांच्यात ती ऊर्जा पण निर्माण होते की ती समोरच्याला मग समोरच्याचं काहीच बघत नाही. आपण बघतो आता, जे पती पत्नीचे भांडणं वगैरे होतात, पती आणि पत्नीचे बऱ्याच वेळेस भांडणं होतं, प्रत्येक घरात होतात ते. पण काही काही पत्नी असे असेल, रोज ऐकून घेते, रोज ऐकून घेते, रोज ऐकून घेते. पण जर ती एकदा चिडली तर मग
फार भयान होतो. मग ते बाकीचे लोक सगळे जमा होऊन जातात, भाऊ ही रोज तर ऐकते ना, आज काय झालंय. म्हणजे अशातला एक प्रकार असतो, यांचा जो राग आहे तो राग फार भयान असतो. हा, तर तसा असा या वृषभ राशीच्या लोकांची स्वभाव असतो. आता या राशीमध्ये बघा, कृतिकाचे दुसरं, तिसरं आणि चौथं चरण येतं नक्षत्राचे. त्यानंतर रोहिणी, रोहिणीचे चारी पण चरण येतात. आणि मृगशीच्या पहिलं आणि दुसरं हे चरण येतं या नक्षत्र, या राशीच्या नक्षत्रामध्ये. म्हणजे या नक्षत्रापासून ही रास तयार आहे. आता ह्या वृषभ राशीचे जर तत्व बघितले आपण, तर ही पृथ्वी तत्वाची रास आहे. पृथ्वी तत्वाचा अर्थ काय होतो, म्हणजे स्थिरता, व्यावहारिकता, वास्तविकता, वास्तविक दृष्टिकोन, कष्ट, संयम आणि ठोस पायावर उभारलेले जीवन, अशा प्रकारचं यांचं जीवन व्यतीत करतात. हे लोक स्वाभाविक पेक्षा व्यावहारिक आणि स्थिर असतात. ते स्वभावापेक्षा व्यावहारिक असे स्थिर असं आवडतं त्यांना, की सगळ्या प्लेन नेचरनी राहा, प्लेन नेचरनी हे व्हावं, जास्त किटकिट नाही, दगदग नाही, सगळं काही असं सुसंस्कृत व्यवस्थित, म्हणजे एक प्रकारचं म्हणजे जिथल्या तिथं सगळं, असे या लोकांचा स्वभाव असतो. वृषभ राशीचे लोक मातीसारखे असतात, स्थिर, शांत आणि जिद्दी. या तिन्ही प्रकारचे गुण यामध्ये दिसून येत आहे. ते स्थिर पण असतं, शांत पण असतं आणि जिद्दी पण असतं, पण चिडल्यानंतर भयान होतं. आणि यांचा जो स्वभावाचा जो प्रकार आहे, स्थिर स्वभाव आहे यांचा. ही स्थिर रास आहे. स्थिर रास म्हणजे यांच्या विचारामध्ये व कृतीमध्ये स्थैर्य आहे. निर्णय घेतल्यावर बदल नकोसा वाटतो यांना. जर एकदा काही निर्णय घेतला तर त्यामध्ये हे बदल करत नाही. आणि ते त्यांना बदल म्हणजे आवडत पण नाही. एक दिलंय, एक करतोय ना, ते पूर्ण करू, ते झाल्यानंतर आपण दुसरा विचार करू. आता बदल त्यांना असं सातत्याने बदल वगैरे त्यांना असं नकोसा वाटतो. धैर्य आणि सातत्य असलेले लोक आहे. धैर्य असते त्यांना, म्हणजे एक प्रकारचा संयम जो म्हणतो आपण, त्या प्रकारचा संयम असतो. आणि सातत्य असलेले लोक आहेत. एक जर काम दिलं, सातत्य करता 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 तेच करेल, त्यात सातत्य ठेवेल, ते पूर्णाकडे नेईल. जे थोडक्यात एक काम दिलंय त्यांना, तर ते काम ते करणारच. त्यामध्ये मग सातत्य थोडं 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 करत असं, म्हणजे त्यांना चेंज असं आवडत नाही, असं बदल असा आवडत नाही. वृषभ राशीचे लोक एखादे ध्येय ठरवतात आणि त्यावर चिकाटीने आपले काम करतात. बघा, मी तुम्हाला म्हटलंय की हे जे त्यांना जर दिलंय ना एखादं काम, की हे करायचंय, आणि तर ते सातत्याने ते करतच जातील. मग त्याला किती दिवस लागो, किती अवधी लागो, आणि ते करण्याची एक प्रकारची जिद्द त्यांच्यात असते. आणि ते चिकाटीने करतात. करताना पण काही असं नाही की उगाच करायचं म्हणून करायचं, किंवा मग नावासाठी करायचं, किंवा काही बघण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी करायचं, अशातलं काही नसतं त्यांचं. ते एकदा ते गुंतले कसे आहेत कोणत्याही कामामध्ये, तर ते काही बघत नाही. ते असं म्हणजे एक प्रकारची चिकाटी जिद्द असते त्यांच्यामध्ये, की हे काम व्हायलाच पाहिजे. आता यामध्ये जर आपण अवयव बघितले आपण वृषभ राशीमध्ये, तर गळा, मान आणि स्वरयंत्र आणि आवाज, म्हणजे इथून खालचा भाग इथपर्यंत. आपण पहिले बघितलं मेष राशीचा डोक्यापासून तर चेहऱ्यापर्यंत, चेहरा ते इथपर्यंत गळा, म्हणजे हा पूर्ण आवाज, स्वरयंत्र ना, आपला आवाज, मान आणि गळा, हा आपला जो भाग येतो इथपर्यंतचा, तो भाग या राशीमध्ये येतो. म्हणजे या राशीच्या आधिपत्याखाली येतो. आता या राशीचे जर व्यक्तीचा आपण स्वभावाचं जर सविस्तर वर्णन करायचं म्हटलं, तर मुख्य यांचे स्वभाव गुण जो असतो ना, तो स्थिर, शांत, संयमी आणि व्यावहारिक असतो. आणि विश्वासदर्शक असतो. एक मिनिट.
यांचा स्वभाव ना स्थिर असतो, शांत असतो, संयमी आणि व्यावहारिकरित्या असतं. म्हणजे व्यवहार करताना यांच्याबरोबर कोणी वृषभ राशीच्या लोकांबरोबर व्यवहार करताना कधीच अडचण नाही. कारण यांना समाजाची जाण असते. त्यांचा स्वभाव एक प्रकारचा स्थिर आणि संयमी असतो आणि समाजाचा आदर करणारे लोक पण असते. वृषभ राशीचे लोक असे कधी व्यवहारात हे करणार नाही किंवा तोडजोड करणार नाही किंवा थोडक्यात म्हणजे जे धोका किंवा एक प्रकारचं आपण कमिटमेंट केलेली असते त्यापासून पळणं अशा प्रकारचे ते लोक नसतात असं. आता यांची जर विचारसरणी बघितली आपण हे वास्तविकवादी आणि संयमी असतात. निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक विचार करणारे लोक असतात. बघा हे निर्णय घेताना ना खूप विचार करतात. हे होईल का, असं होईल का, हे घडून येईल का. म्हणजे एक कोणताही निर्णय घेण्यासाठी यांना म्हणजे अवधी लागतो, वेळ लागतो. असं हे एकदम असं जसं की मेष राशी बघितल्या ते आज जातात ताबडतोब. ते काही विषय नाही, आज होणार म्हणजे होणार, करणार म्हणजे करणार. त्या प्रकारचे लोक हे नसतात. हे एकदम कॉन्फिडंटली विचार करतात सगळ्या गोष्टीचा, सगळ्या विषयाचा हे विचार करूनच निर्णय घेतील आणि तो निर्णय घेतील. आणि जर यांनी जो निर्णय घेतला तर त्या निर्णयामध्ये त्यांचं सातत्य असतं, जिद्द असते, चिकाटी असते. या प्रकारचा विषय आपल्या या स्वभावामध्ये त्यांच्या बघून. आता यांची जर बोलण्याची शैली जर बघितली ना आपण ते शांत, आकर्षक आणि प्रभावी आवाज असतो असं. म्हणजे बोलण्यामध्ये पण एक काहीतरी त्यांच्या एक चेंजेस वृषभ राशीची लोक जर असेल ना त्यांच्याशी बोलून बघा. म्हणजे खूप छान वाटतं त्यांच्याशी बोलणं. म्हणजे असं असे काही व्यक्ती असतात का त्याच्याशी आपल्याला म्हणजे काम नसतानाही बोलावं वाटतं. असं असतं काही. आणि काही काही असे असतात की ज्यांच्याकडे काम आहे आपलं पण आपण दुसऱ्यांना पाठवतो. हे असं असं करायचं त्यांना सांग. म्हणजे बोलण्याची एक पद्धत असते, एक शैली असते, एक कॉन्फिडंट कॉन्फिडंट म्हणता येण्यापेक्षा आपण एक टोन अँड मॅनर म्हणून एक विषय असतो. की बुवा आपण कसं बोलावं, कसं बोलताना समोरच्याला कसं रिस्पेक्ट द्यावा, कसं रिस्पेक्टिव्ह बोला. कारण आपल्याला समोरचं कोणी चांगलं बोललं तरच आपण त्याला चांगलंच बोलतो. आता उगच कोणी आपल्याला उद्धट बोललो तर ठीक आहे, आपण त्याचं उत्तर त्या शब्दातच देणार असेल. तर यांची बोलण्याची शैली ना खूप छान असते, खूप मस्त वाटतं यांच्याशी बोलून. शांत, आकर्षक आणि प्रभावी आवाज असतो यांच्या बोलण्यामध्ये ना. आवाज पण असं वेगळेच असतो यांचं. म्हणजे एक प्रकारचं जे ट्युनिंग म्हणू आपण, तर यांचं ट्युनिंग थोडं वेगळंच असतं इतरांपेक्षा. आता यांची कामाची पद्धत कशी असते, यांची कामाची पद्धत आहे सावकाश व स्थिरपणे काम करणारे लोक असतात. मी पहिले सांगितलं करतील पण ते पूर्णच करतील आणि सावकाश करतील आणि स्थिर प्रमाणे करतील. की असं काही पण करायचं इकडून तिकडून करायचं आणि हे झालं आणि लगेच दाखवायचं अशातील वृत्ती यांच्यात नसते. ते कोणती गोष्ट करतील एक सातत्याने, सावकाश, चिकाटीने या प्रकारे करतील आणि त्यामध्ये त्यांचं सातत्य असतं. अशी त्यांची कामाची सुरुवात. एकदा सुरुवात केली की काम अपूर्ण ठेवत नाही. हा यांचा एक स्वभाव. वृषभ लोकांचे राशींचे लोक असे एकदा जर कोणतेही काम सुरुवात केली तर त्याचा ते शेवट करतात. अशी बरेचसे आपण बघतो, समाजामध्ये पण बघतो, इतरत्र बघतो. लोक फक्त सुरुवात करेपर्यंत सुरुवातीला तिथं असतात आणि मग एकदा सुरुवात झाली, नारळ फोडलं त्याचं तर सगळे जिकडे तिकडे पांगून जातात. पण यांचं तसं नसतं. यांचं कोणत्याही कामाची सुरुवात जर केली तर त्या कामाचा ते शेवटच करतात. तर त्यांची जर भावनिक बाजू जर बघितली नाही, भावनिक दृष्ट्या हे स्थिर आणि प्रेमात निष्ठावान पण स्वामित्व प्रिय असतात. जे प्रेमात हे निष्ठावान असतात आणि ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना त्यांची खूप काळजी घेत आहे, जपता त्यांना, त्यांच्या स्वभावानुसार वागण्याचा प्रयत्न करता, त्यांना जसं म्हणजे जसं आवडेल तसं राहण्याचा प्रयत्न करता. एक प्रकारचे ते जुळून घेतात प्रेमामध्ये असं.
आता रागाचा स्वभाव जर बघितला यांचा, तर साधारणपणे शांत, पण एकदा आला की तो तीव्र आणि अत्यंत असतो. मी अगोदरच सांग यांचा राग सगळ्यात भयान. एखाद्या वेळेस मेष राशीवाल्यांचा जरी राग आहे ना, तर तो आला की तो फाटकन बोलून मोकळे होणार किंवा चिडून एक दोन समोरच्याला ठेवून देणार, आणि क्लिक होणार. आणि हे एक प्रकारचे वृषभ राशीचे लोक नाही, खुनशी लोक असतात. एक प्रकारची यांच्यात आहे ना, एक काहीतरी अशी खुन्नस भावना असते. ते राग सोडत नाही. आणि एकदा जर आला तर मग तो फार भयान आहे. यांच्यात सहन आणि संयम आणि सहन करण्याची कॅपॅसिटी खूप आहे. पण यांच्या मनाविरुद्ध किंवा यांच्या मनाविरुद्ध म्हणण्यापेक्षा यांच्या विचाराविरुद्ध जर काही घडत असेल आणि त्यावेळेस जर ते चिडले, तर त्यांचं चिडणं हे खूप भयान असतं. आता त्यानंतर यांच्या जर आवडी-निवडी बघितलं, यांना म्युझिक, संगीत वगैरे, गाणे वगैरे आवडायला, म्हणजे ऐकायला किंवा गायला वगैरे आवडतात. यांना निसर्गाशी म्हणजे खूप प्रेम असते. जसे काही फुलं, काही निसर्ग, सौंदर्य किंवा कई पैरा डेकोरेशन तो आयटम नंगी कर दे, वगैरे. कई पैरा तो नंगी कर देना फिर देला परछावा. सर, आवाज और फुल करा तुमच्या. काळे सर, माईक. हाँ हाँ सर, हाँ. तर डेकोरेटेड वगैरे ज्या अशा वस्तू जे असतात, निसर्ग, नॅचरल, हे यांना खूप आवडतं. यांना चांगलं अन्न खायला आवडतं. चांगलं अन्न, अन्न खाण्यामध्ये पण प्रकार असतात. काही चांगलं असतं, काही वाईट असतं, पण हे शुद्ध आणि सात्विक अन्न खायला यांना आवडतं. असं हे आरामदायी जीवन आणि सुंदर जीवन जगू इच्छितात. यांना अशी दगदग, हे ते, इकडून तिकडे जाणे, आणि मग उगाच हे असे अशातला प्रकार नसतो. एकदम आरामदायी जीवन आवडतं. म्हणजे एका दिवशी सुट्टी जरी असली, तर आज संडे, तर आज आपण आरामच करू. कशाला उगाच इकडे तिकडे दगदग करायची असं. आणि कोणतेही कुठे ट्रॅव्हलिंग करताना किंवा हे करताना आपण बघतो, की तिथं गाडीमध्ये गर्दी वगैरे असते, तर ते आपण म्हणतो जा द्यावं, चला गर्दी आहे, चालले जाऊ, असं तसं. नाही नाही, यांना नाही आवडत. हे म्हणतं नाही, थांबा, आपण दुसरी गाडी येऊन दे, दुसऱ्या गाडीत बसू, असं आरामदायी जाऊ, आरामशीर जाऊ. 10 मिनिटं नाही, 20 मिनिटं लेट होईल, पण मग तिथे आरामशीर पोहोचू, असं. असं त्यांना असं दगदग आणि हे चाल ढकल आणि लगेच हे, असं असं यांचा स्वभाव नसतो. यांना एकदम फ्री आणि असं वेगळेच जीवन जगावं असं वाटतं. असं आता यांची जर नकारात्मक जर बाजू बघितली, तर यांचा हट्टीपणा, बदलांना विरोध आणि कधी कधी आळशीपणा असतो. मी पहिले सांगितले यांना बदल आवडत नाही, पण ज्यावेळेस यांना कोणी बदल करायचं सांगतं, त्यावेळेस ते विरोध करतात. किंवा यांच्यामध्ये जरी एखादा काही असं बदल होत असेल, असं समोरच्याला दिसत असेल, आणि त्यावेळेस जर यांना कधी टॉर्चर केलं, तर त्यांना असं विरोध करण्यासाठी ते असे प्रवृत्त होतात आणि विरोध करता पण ते असं. ही त्यांची नकारात्मक आहे. आणि कधी कधी खूप आळशी असतात. कधी कधी इतका आळस येतो त्यांना, पूर्ण सातत्य वगैरे, काम वगैरे सगळं काम करतील, हे ते करतील, दुपारपर्यंत वगैरे करून आले. किंवा एखाद्या ऑफिसला असले, पूर्ण ऑफिसमध्ये तो भरपूर काम केलं, भरपूर काम केलं, आणि घरी आल्यानंतर जर यांना जर म्हटलं आपल्याला चहा ठेवा ना, तर यांना आळस येतो कधी कधी. असं म्हणजे ऑलरेडी ते तर थकलेलेच असतात, ते घरच्यांना माहिती नसतं, पण मग तो तिथं त्यांचा हा गुण जाणवतो, की चहा ठेवायला काय हवं आता, आले पाहुणे आले किंवा कोणी आलंय, किंवा स्वतःला दुसऱ्यांना पण घ्यायचं असतं, तर आपण म्हणतो की चहा ठेवू, त्यावेळेस त्यांना आळस येतो. असं म्हणजे काही गोष्टीमध्ये जो आळसीपणा जो असतो, हा तो त्यांचा स्वभाव गुण असं दर्शवला जातो. आता चहा ठेवणं याला काही एवढं मोठं शारीरिक हे नाहीये, श्रम नाही लागत त्याला. ते भरपूर इकडं मेंटली हे होतील, फिजिकली टायर्ड होतील. पण कधी कधी असा एक दोष गुण आठवतो त्यांचा, की वो छोटी गोष्ट आहे, ती सहज कोणी करू शकतं, पण त्यावेळेस काही काही वेळेस त्यांना असं तिथे आळस येतो. म्हणून असा हा इथे त्यांचं स्वभावामध्ये ते आळशीपणा इथे असं दाखवलं. आता यांचे जे संबंध आणि प्रियजन आहे,
आता यांचे जे संबंध व प्रेम जीवन जर बघितलं ना आपण, विश्वासार्ह, प्रामाणिक पण थोडे अधिकारप्रिय असतात. जोडीदाराकडून स्थिरता व निष्ठा अपेक्षित असते. यांचे जर कधी आपण प्रेमाच्या बाबतीत जर संबंध बघितले, हे अधिकारप्रिय असतात. म्हणजे यांच्यावर असे दुसऱ्यांनी कुणी अधिकार लावा असं यांना हे नाही. हे उगच आपलेच जर कोणी ते समोरची व्यक्ती असेल, यांचं पार्टनर असेल, त्या पार्टनरवर हे अधिकार गाजवतात. म्हणजे तू असंच कर, असंच केलं पाहिजे, असेच कपडे घातले पाहिजे, ब्लॅक शर्ट वर व्हाईट पॅन्ट चांगली नाही दिसत, ब्लूज पॅन्ट पाहिजे. हे 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 असे जे छोटे छोटे जे अधिकार असतात ना, हे अधिकार लोक हे प्रेमामध्ये खूप गाजवतात. अशातला यांचा एक स्वभाव इथं आपल्याला बघायला मिळतो. असं त्यानंतर यांचं जर करिअर विषय आणि व्यवसाय विषय जर बघितलं, तर हे वृषभ राशीचे लोक जे ना, बँकिंग क्षेत्रात, शेती, कला आणि संगीत आणि वित्त आणि आर्किटेक्चर आणि फॅशन डिझायनर, रिअल इस्टेट, हे जे शुक्र संदर्भात जे कार्यतत्व आहे यांचं, कारण यांचं राशीचा स्वामी पण शुक्रच आहे. तर या सेक्टरमध्ये वृषभ राशीचे लोक जास्त दिसतात. रिअल इस्टेटमध्ये, फॅशन डिझायनर, वेगवेगळे कपडे शिवणे, शृंगार करणे, अलंकार, मोठे मोठे सोने चांदीचे जे दुकाने असतात, तिथं पण हे लोक कार्यरत असतात. कारण यांचा जो आहे ना, कनेक्टिंग यांचा शुक्राशी असतो. तर शुक्र संदर्भातले ब्युटी पार्लर मध्ये बघा तुम्ही, ते लेडीज मध्ये जर बघितलं आपण, तर बऱ्याचशा लेडीज जे आहे, वृषभ राशीच्या लोकांची ब्युटी पार्लर जास्त लेडीजचे असते. ते कॉस्मेटिक आणि त्यांचे सेंट, परफ्यूम, त्याचं असे बिझनेस, कॉस्मेटिक जे बिझनेस वगैरे असतात, तिथे पण वृषभ राशीचे जास्त आधिपत्य येते. आणि आर्थिक स्थैर्य देणाऱ्या आणि सौंदर्याशी संबंधित क्षेत्रामध्ये हे उत्कृष्ट यश मिळवतात. ज्यांची रास वृषभ आहे आणि ज्यांना काहीच काम वगैरे येत नाही, त्यांनी सरळ ब्युटी पार्लरचा एक कोर्स करायचा आणि ब्युटी पार्लर चालू करायचं. त्यामध्ये त्यांना उत्कृष्ट यश येतं. असं आता यांची कामाची वृत्ती जर बघितली, हे दीर्घकालीन ध्येय ठेवतात आणि पद्धतशीरपणे मेहनत करतात. हे यांना माहिती असतं. यांना मी पहिले सांगितलं की यांना संयम फार आहे यांच्या अंगी. यांना जर सांगितलं का एवढ्या दिवसामध्ये ही गोष्ट घडणार आहे, त्यासाठी आपल्याला एवढं करावं लागतं, तरी हे 0 पासून बजेट सुरू करतात. मग ती गोष्ट मिळवण्यासाठी यांना काही जरी करायला लागलं ते हे करता आणि सातत्य ठेवता कामात. विशेष म्हणजे यांच्या कामामध्ये पूर्ण सातत्य असतं आणि ती गोष्ट घडून येणार हा त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास असतो. आणि त्यामुळे ते त्यांचं कार्य करताना कधीही चुकत नाही, आळसपणा वगैरे करत. आणि पुढे जर बघितलं, जोखमीपेक्षा स्थिरतेला हे प्राधान्य देतात. मी पहिले सांगितले, जोखीम घेत नाही, रिस्क नाही, रिस्क नाही घ्यायची. आपण गाडीत गर्दी आहे ना, आपण दुसऱ्या गाडीने जाऊ, रिस्क नाही घ्यायची, उभं राहायचं आणि हे ते. किंवा प्रायव्हेट गाडी आहे ना, नाही आपण बसने जाऊ. म्हणजे एक प्रकारची जी रिस्क म्हणता, ती रिस्क हे जीवनामध्ये घेत नाही. आता आरोग्य संदर्भात यांचं जर आरोग्य संदर्भात जर बघितलं आपण, तर गळा, स्वरयंत्र, टॉन्सिल आणि थायरॉइड या भागाकडे हे विशेष लक्ष द्यावं लागतं यांना. अशातल्या आजार यांना होऊ शकतात. कधी कधी यांच्यामध्ये वजन वाढण्याची प्रमाण फार दिसतं वृषभ राशीच्या लोकांत. त्यांचं वजन वगैरे वाढतात, ते स्थूल होतात, त्यांची बॉडी वगैरे वाढते. त्यासाठी त्यांनी काय तर नियमित चालणे, योगासना करणे, ताजे तवाने अन्न खाणे, यामुळे त्यांना जो आहे तो लाभ आहे. आता आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितलं आपण, तर यांचा वृषभ राशीचा स्वामी ग्रह जो आहे शुक्र, म्हणजे विनास, आणि यांचा शुभ दिवस आहे शुक्रवार. शुभ रंग यांचा पांढरा येतो. हिरवा किंवा गुलाबी पण हे वापरू शकता, पण पांढरा वापरणं अति चांगलं आहे यांच्यासाठी. यांचं जे शुभ रत्न आहे, सगळ्यात महागडं रत्न म्हणजे हिरा, डायमंड घालू शकता.
यांची जी देवता आहे ती लक्ष्मी देवता आहे, पार्वती देवता आहे. यांना जर मंत्र जप करायचा असेल तर ओम शुक्राय नमः या मंत्राचा हे दर शुक्रवारी 108 वेळेस, किमान 108 वेळेस जप करू शकतो. म्हणजे थोडक्यात जर बघितलं आपण तर वृषभ राशीचे लोक कसे असतात, शांत जसे पृथ्वीचे गर्भ, पण जिद्द लोखंडा सारखी असते यांची. एकदम हे दिसायला एकदम शांत दिसतील. एकदम म्हणजे जसं एक नारळ पुढं वरती हाड असतं आणि मध्ये त्याचं फळ जे कसं हे भेटतं, त्या प्रकारचे यांचं असं जीवन असतं, स्थिर आणि संयमी जीवन. टेन्शन नको, कटकट नको, रिस्क नको. आपलं जिथल्या तिथे सगळं 10 ते 5 ऑफिस, ऑफिसून आलं का घर, घर. हे रिकाम्या भानगडीत पण पडत नाही, रिकाम्या गोष्टींमध्ये उचापाचत पण करत नाही. एक प्रकारचे एक चांगले जीवन जगतात आणि सुंदरतेचा आणि आरामाचा चाहत असते. यांना सजणं, सवरणं, मेकअप करणं, शृंगार करणं हे फार आवडतं. त्यांचा एखादी लेडीज जर म्हणजे हा असं बोलू नये म्हणता, लेडीज जर जॉबला असेल तर तिचा 20% खर्च हा ब्युटी पार्लर, ऐश आराम, परफ्यूम आणि डेकोरेटर्स यामध्ये ती खर्च करते. अशा वृषभ राशींच्या व्यक्ती असतात. असा यांचा स्वभाव असतो. कारण यांच्याकडे पैसे वगैरे असतात तर हे खर्च कुठं करणार, एक वेगळा परफ्यूम आणणार, वेगळे दागिने करणार, काही आर्टिफिशियल दिसलं चालता चालता रस्त्याने तेच घेणार. यांचं जी खर्च करण्याची आणि जी पद्धत जी असते ती अशा कामात वापरत आहे. म्हणजे यांना सजणं किंवा शृंगार करणं किंवा कॉस्मेटिक यामध्ये या लोकांचा जो आहे तो बराचसा खर्च असा दिसलेला बघायला मिळतो असं किंवा अनुभवलेलं. हे लोक मेहनती आणि विश्वासार्ह असतात. मेहनती असते, विश्वास असतो. यांच्याबरोबर वागताना विश्वास ठेवायला काही हरकत नाही, कारण ही व्यवहारिक असतात. व्यवहारामध्ये कुणालाही त्रास देत नाही आणि प्रेमात निष्ठावान पण हट्टी असतात. मी पहिले सांगितलं, प्रेम करतील, निष्ठावान असतील, प्रेमासाठी काही पण करतील, पण यांचा जो हट्ट असतो, जसं अं, की समोरच्यानी आपल्यासारखंच वागावं, का मी सांगेल तेच कपडे घालावा आणि असं काहीतरी हट्ट असतं की बाबा मी जिथं म्हटलं आपल्याला महाबळेश्वरला जायचं म्हणजे महाबळेश्वरला जायचं, गोव्याला नको, असं असे अशा प्रकारचे हट्ट त्यांचे जे आहे ते प्रेमात आपल्याला बघायला आहे. हे शांत, पण राग आला तर प्रखर आणि भयान, अशा प्रकारचे लोकांचा स्वभाव आपल्याला हा वृषभ राशीमध्ये दिसून येतो. ठीक आहे, समजलं की इथपर्यंत? हो हो. हो सर. सर तुम्ही लेट जॉईन केलं का काळे सर? हा सर, मी थोडस आत्ता आलो. ओके सॉरी, ओके. मी फक्त ओके. आतापर्यंत शिकवलं त्यात काही अडचण आहे का, समजताय ना, राशी कळताय ना व्यवस्थित? हो हो हो, सर. एकदा हे बघा, हे राशी आणि त्यांचे स्वभाव जर कळाले ना तर याच्या जीवनामध्ये फार परिणाम होतो. परिणाम म्हणजे आपण विचार करतो ज्यावेळेस आपल्याला, आता ठीक आहे आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, त्यामुळे मग आपल्याला पण म्हणजे काही कल्पना नव्हती असं. पण आता ज्यावेळेस तुम्ही ह्या राशी शिक्षाल ना, ती या राशीप्रमाणे समोरच्याची वृत्ती आहे का नाही हे पण चेक करून बघा. यातले बरेचसे म्हणजे खूप प्रमाणातले साम्य तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये आहे. त्याच्या बोलण्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या स्वभावात, त्याच्या राहणीमानात. कारण हे जे तुम्हाला जे शिकवतोय हे टोटली अनुभवलेलं आहे आणि याचे रिझल्ट आहे, बाहेर दिसत आहे. असे असे लोक आहे, असे स्वभावांचे. काही काही फारचे काही प्रमाणात कमी, काही गोष्टी कमी असतील, काही जास्त असतील, पण अशाच प्रकारचे लोक आपल्याला पुढे भेटतात. तर तुम्ही बघा, आज आपल्या 2 रास झाल्या. मेष राशीची व्यक्ती जर असेल तुमच्या आसपासमध्ये तर मेष राशीचा स्वभाव आणि जे शिकवलंय ते त्याच्यावर टॅली करून बघा. वृषभ राशीची जर असेल तर वृषभ राशीवर टॅली करून बघा. बरेचसे तुम्हाला त्यामध्ये साम्य वाटेल आणि व्यवहारात पण याचा आपल्याला उपयोग होतो. कोणावर विश्वास ठेवा, कोणावर नाही ठेवा, कोणाशी कसं वागा, काय वागा. तर त्यावेळेस काय करतो माणूस, असं राज बघतो. याचं नाव काय, याचं नाव काय, तर मग याची रास काय आहे.
मग त्या राशीहून त्याचा स्वभाव काय आहे. आणि मग मग आपल्याला मग त्याबरोबर कितपत योग्य आहे, करणं योग्य आहे की नाही आहे, याच्याबरोबर व्यवहार आहे. आता मला ज्यावेळेस माझे क्लासेस वगैरे होता ना, जे एक माझा अनुभव सांगतो मला. तर मला ज्यावेळेस कोणी इन्क्वायरी करतं ना क्लासेसचं, तर मी एक फॉर्म लावलेला आहे. त्यामध्ये त्याचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि ज्योतिषशास्त्राचा अनुभव असं लिहून येतं मग. मी नाव बघितल्या बघितल्या मला त्याची रास कळून जाते आणि मी तिथंच अंदाज लावते हे ऍडमिशन होणार आहे का नाही. तर अशी स्वभाव असतात राशींचे. परत ठीक आहे, जर होणार नसेल असं मला जरी वाटलं आणि त्याचा जरी मला रिप्लाय आला परत, तर मी परत 3 वेळेस विचार करतो याला फॉलो करा की नाही करा, त्यांना हा करेल का नाही करेल. तिथंच मला क्लिक होऊन जातं. मग ज्यावेळेस वाटलं आपल्याला का नाही हा करू शकतो, याचा स्वभाव चांगला आहे, याची रास ही आहे, तर मग मी ते सगळं गणित करून मग मी त्याला एक मेसेज पाठवतो, सर रजिस्ट्रेशन करायचंय. तर अशा प्रकारचं जे आहे ते व्यवहारामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो. पण केव्हा, ज्यावेळेस राशींचा पूर्ण अभ्यास केला तर, ज्यावेळेस राशींचा प्रॅक्टिस आपण केली तेव्हाच करू शकतो. असं लगेच वृषभ राशी समोरचा व्यक्ती दिसला म्हणजे लगेच तो तसाच असेल असं काही नसतं. म्हणजे त्या प्रकारचं असतं ज्यावेळेस आपण त्याला व्यवस्थित बघतो आणि त्याचा अभ्यास करतो आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे, त्यावेळेस ते साम्यता आपल्याला दिसायला येते. ठीक आहे, समजलंय का इथपर्यंत? हम्म. हो. काही अडचण, काही प्रश्न आहे का? हम्म. हम्म. सर यांचा एक आता इथे तुम्ही स्वामी ग्रह हे शुभ दिवस, शुभ रंग, शुभ रत्न वगैरे दिले, तर शुभ आकडा, शुभ नंबर असं काही हो, आहे त्याचं आहे. असतं का, असू शकतं का? हो म्हणजे हो त्या दिवशी आहे. एखादं काम करायचं या लोकांनी त्या दिवशी. हो हो, ते खूप मोठं कॅटलॉग आहे त्याचं. शुभ रंग, शुभ रत्न, शुभ दिशा. पण आपल्याला जेवढं महत्वाचं आहे तेवढं तेवढंच घेतलंय. ज्यावेळेस तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर युट्यूबला किंवा याच्यामध्ये बरेचसे व्हिडिओ आहे. वृषभ राशीचा स्वभाव कसा आहे ते जर टाकलं, तुम्हाला खूप लांबलचक 50 पर्यंत लिस्ट देईल. राशीच्या लोकांनी हे करावं, ते करावं, ते करावं. याच्या याच्यामध्ये यांचे अंक पण असतात, कलर पण असतात, दिशा पण असते, भरपूर काही. पण आपल्याला जेवढं महत्वाचं आहे ऍस्ट्रो याच्यासाठी म्हणजे फलादेशासाठी, तेवढंच आपण घेतलंय या. तुम्हाला जर बघायचं असेल, तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला जरी सर्च केलं ना, भरपूर येतं त्या. त्याचे लकी नंबर्स पण असतात, दिशा वगैरे ते सर्व आहे. पण आपल्याला जे महत्वाचे विषय आहे ज्याच्यावर आपल्याला आपण प्रॅक्टिस करणार आहोत फलादेशाची, तेवढंच मी इथं घेतलंय. नाही तर मग ते उगच काय जास्त वाढून दिलं का तुम्ही कन्फ्यूज होता, समोरचं कन्फ्यूज होत. मॅडम, तुम्हाला काय प्रश्न आहे का, पोद्दार मॅडम? सर, मेष राशीचं तुम्ही व्यवसायाबद्दल सांगितलं नाही का? करिअर व्यवसायाबद्दल. मेष राशीचं का? हा. तत्व, स्वभाव. हा हा, तर हा तो कॉलम राहिलाय इथं, मला वाटतं बरं झालं आठवून दिली. हे मेष राशीचे जे लोक असतात ना, हे अति उत्तावीळपणा जो असतो यांच्यात आणि साहस आणि ऊर्जा जी असते ना, हे मेष राशीचे लोक बघा मिलिटरी, सैन्य, पोलीस दल यामध्ये जास्त बघायला मिळतात. कारण यांच्यामध्ये कसं असं एक एनर्जी पॉवर असते. आणि मिलिटरीमध्ये झालं किंवा आपल्या एनडीए लेवल यासारख्यातले जे लोक असतात, जिथं शक्तीची, एनर्जीची आपल्याला गरज असते, तर पोलीस दल, सैन्य दल, मिलिटरी अशा प्रकारच्या याच्यामध्ये यांचे व्यवसाय असतात. म्हणजे नोकरीला हे लोक असतात. आणि यांचा जर व्यवसाय जर बघितला ना, मेष राशीच्या लोकांचा, यांचा हॉटेल लाईन हा व्यवसाय जास्त असतो यांचा. म्हणजे जिथं उष्णता आहे, जिथून काहीतरी निर्मिती होती, मग ते फॅक्टरीज असो किंवा हॉटेल लाईनिंग असो,
किंवा आणखी थोडक्यात जर सांगायचे यांचं एक उद्योग जसं की ते आपण ब्रेड वगैरे बनवतो, काय म्हणतात त्याला ते बेकरी. बेकरी 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 सारखे उद्योग इथे असतात. म्हणजे थोडक्यात हे लक्षात घ्या, हे आग आग जिथून तयार होते किंवा आगीपासून जे उत्पन्न होतं किंवा एखादी वस्तू उत्पन्न करण्यासाठी जिथे आगीचा वापर होतो अशा ठिकाणी हे लोक कार्यरत असतात. ठीक आहे, अच्छा. हो सर. समजलंय ना? हो 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 हो. ठीक आहे, मग काही प्रश्न आहे का सर आणखी? नाही सर. नाही ना? ठीक आहे, चालेल मग सर, थांबायला काही हरकत नाही मग आता 9:30 हो हो वाजले. हो हं? हो 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 सर. हो सर. ठीक आहे, चालेल. गुड थँक्यू. नाईट. आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू. गुड नाईट. ठीक आहे. सर.